हिवाळा आला म्हणजे सर्वीकडे चिक्की बनवतात, लाडू बनवतात. तसेच मी आज 3 प्रकारची चिक्की बनवली आहे. शेंगदाण्याची चिक्की, मिक्स चिक्की आणि स्पेशल तिळीची चिक्की. जयेश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करून घ्या. अगदी सोप्या पद्धतीने कोणालाही जमेल अशी सोप्या पद्धतीने मी आपल्याला चिक्की करायला दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. 1 वाटी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे. मिक्सरला लावून अगदी किंचित प्लस मोडवरती फिरवून घेणार आहे. तुम्ही नाही मिक्सरला लावलं तरी चालेल. आता मी इथे वाटीमध्ये त्याच मापाने गूळ घेतलेला आहे. जितके आपण शेंगदाणे घेतले आहे तितकाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे. पॅन नसेल तर कढईमध्ये केलं तरी चालेल. आणि 1 चमचा एवढं मी तूप घालून घेतलेलं आहे. तुपामुळे आपल्या चिक्कीला छान चकाकी येते. इथे गूळ वितळून घ्यायचा आहे आपल्याला. गूळ वितळत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे. हाय फ्लेमवर अजिबात करू नये. चिक्कीचा कलर पण बदलतो आणि कडू पण लागते. गूळ बघा आता पातळ झालेला आहे आणि त्यात बबल्स पण येत आहेत. आपल्याला गूळ हा पातळ झाल्यावरती चेक करून घ्यायचा असतो. एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये 2-4 थेंब टाकून घ्यायचे आणि एक थोडं थांबून गूळ असा तोडून बघायचा. जर तो असा ताणला गेला तर आपला पाक अजून कच्चा आहे. कच्चा पाक जर असला तर ते खाताना चिक्की दाताला चिकटते. पाक हा असा गोळी केल्यावरती तुटला पाहिजे किंवा त्याचा असा कडक आवाज आला तरी आपल्याला समजून घ्यायचं की आपला पाक झालेला आहे. अजून अर्धा मिनिट आपण पाक शिजवून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये दाण्याचा कूट टाकून घेणार आहोत. दाण्याचा कूट टाकल्यावरती असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे पोळपाट घेतलेलं आहे त्याला मी आधी थोडंसं तेल लावून घेणार आहे. तेलाने ग्रीस करून त्यावरती मिश्रण टाकून घ्यायचं. गरम गरमच असताना टाकायचं असतं आणि लगेच त्याला थापून घ्यायचं. ही प्रोसिजर आपल्याला एकदम पटापट करायची असते. जर आपलं मिश्रण कडक झालं तर आपल्याला वडी पाळता येणार नाही. पटापट लाटणं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने मी वरून जो बटर पेपर असतो तो लावून घेतलेला आहे. प्लॅस्टिक सहसा लावू नये कारण प्लॅस्टिक गरम मिश्रणाला चिटकू शकतं. म्हणून बटर पेपरने करून घ्यायचं. बटर पेपर नसेल लाटण्याला किंवा वाटीला तेल लावून घ्यायचं आणि त्याने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच आपल्याला सुरीने त्याला कट करायचं आहे. कडक जर झालं तर ते कापायला आपल्याला त्रासदायक होतं. म्हणून मी लागलीच याच्यावरती सुरीने असे खुणा करून घेणार आहे. थोडं खोल करायचं म्हणजे वडी पटकन पडते. सुरीने आपण कट केल्यानंतर 5 ते 10 मिनिटासाठी गार होऊ द्यायचं आहे. वड्या आपल्याला गार झाल्यावरच कट करायच्या आहे. हे बघा अशा आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहे. अगदी इझिली आपल्या वड्या निघून आलेल्या आहेत. व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. वडी तोडून दाखवते आहे, आवाज पण ऐका. मिक्स चिक्की करण्यासाठी 1 वाटी पांढरी तीळ घेतलेली आहे, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आणि 1 वाटी सुकं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. हा माझ्याकडे रेडीमेड होता. तुम्ही घरी पण खोबरं किसून घेऊ शकता. कढई तापायला ठेवलेली आहे. तीळ आपल्याला अशी हलकी हलकी अशी भाजून घ्यायची आहे. तीळ आपण जर जास्त भाजली तर आपली चिक्की ही कडू लागेल. म्हणून तीळ आपल्याला एकदम हलकी हलकी भाजायची आहे. ती फुगली म्हणजे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत. त्याला पण मिक्सरला लावून मी आता थोडं बारीक करून घेणार आहे. त्याचप्रमाणे तीळसुद्धा मिक्सरला लावून आपण बारीक करून घेणार आहोत. खोबरं रेडीमेड असल्यामुळे ते ऑलरेडीच बारीक आहे. आता एका भांड्यामध्ये मी सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहे. दाण्याचा कूट, तीळ आणि खोबरं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि गॅसवर आपण एक
पॅन ठेवून घेणार आहोत. पॅनमध्ये मी आता 2 वाट्या इतका गूळ घेतलेला आहे. गुळाचा पाक आपल्याला त्याच पद्धतीने करायचा आहे जे आपण शेंगदाणा चिक्कीसाठी केला होता त्याच पद्धतीने. तर मिश्रण आपण टाकून घेतलेलं आहे. मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला आपण जे ग्रीस करून ठेवलेलं आहे पोळपाट त्यावर टाकून घ्यायचं आहे. पोळपाट नसेल तर तुम्ही किचनच्या प्लॅटफॉर्मवरही करू शकतात किंवा एखाद्या ताटावर पण करू शकतात. मात्र तेल लावायला विसरू नये. तेलच लावायचं आहे आपल्याला. तेल लावल्याने चिक्की पटकन निघते, तुपाने ती निघत नाही. त्याच पद्धतीने आपल्याला गरम गरम असतानाच पटापट असं पसरवून घ्यायचं आहे. पोळपाटला आपण तेल लावलेलं आहे. लाटण्यालाही आपण तेल लावून पसरवू शकतो. आता मी इथे त्याच पद्धतीने बटर पेपर ठेवून घेतलेला आहे आणि पटापट असं लाटून घेतलेलं आहे. प्लास्टिक पेपर शक्यतो वापरू नये कारण तो आपल्या शरीराला घातक तर आहेच, पण गरम गरम असल्यामुळे तो चिक्कीला चिकटू पण शकतो. बघा ह्या पद्धतीने आता मी छान बारीक असं लाटून घेतलेलं आहे. फार जाड पण नाही आणि फार पातळ पण नाही. थोडं हलकं गार झाल्यावरती लाटायला सोपं जातं आणि ते लाटण्याला चिकटत पण नाही. गरम असतानाच आपल्याला सुरीने त्याला कट करून घ्यायचं आहे आणि गार करायला ठेवून द्यायचं आहे. एक 15 ते 20 मिनटानंतर आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहेत. बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला हव्या त्या साईजमध्ये किंवा आकारामध्ये आपण कट करू शकतो. आता मी हे साईडला ठेवून घेत आहे आणि आपण तिळीची वडी करायला सुरुवात करू. कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1 वाटी तीळ घेतलेली आहे. तीळ आपल्याला हलकीच भाजून घ्यायची आहे. आता मी लगेच तिळीची वडी करायला घेतली आहे. त्यासाठी मला हा पोळपाट लागणार आहे, म्हणून मी ह्या वड्या लगेच काढून घेते आहे. पण तुम्ही काढताना घाई करू नका. 15 ते 20 मिनिट गार झाल्यानंतरच वड्या काढून घ्यायच्या आहेत. वड्या आपल्या अगदी छान निघत आहेत. समजा तुमची वडी जर खाली चिकटली आणि ती जर निघत नसेल, त्यासाठी एक ट्रिक सांगत आहे. आपण उलथणी गॅसच्या फ्लेमवर गरम करून घ्यायची आणि पटापट ती उलथणी गरम असतानाच वडी काढून घ्यायची. अगदी वडी सहज निघेल. पोळपाट मी आता स्वच्छ करून घेतलेला आहे. परत त्यावर थोडं तेल टाकून ग्रीस करून घेणार आहे, म्हणजे आपली वडी पटकन निघेल. गॅसवर तेच पॅन ठेवलेलं आहे. त्या पॅनमध्येच 1 वाटी गूळ घालून घेतलेला आहे. पाक करायची पद्धत आपली तीच आहे. 1 चमचाभर तूप घालून घेतलेलं आहे आणि आता आपण गुळाला वितळून घेणार आहोत. गुळाच्या गोळीचा आवाज बघा, असा आवाज आपल्याला आला पाहिजे. आता पटकन तीळ टाकून घेऊ आणि पटापट मिक्स करू. जास्त गूळ जर भाजला गेला तर आपली चिक्की कडू लागेल, म्हणून पटापट गॅस बंद करून मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि ग्रीस केलेल्या पोळपाटवर टाकून घ्यायचं आहे आणि पटापट पसरवून घ्यायचं आहे. गरम असतानाच पसरायचं आहे आणि त्याच पद्धतीने मी आता बटर पेपर ठेवून लाटून घेतलेली आहे आणि गरम असतानाच आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत. आपण जितक्या स्पीडने लाटू तितक्याच स्पीडने मिश्रण पसरत जाईल व वडी आपली पातळ येईल. मिश्रण जर गार झालं तर आपल्या वड्या खूप जाड होतात. आपल्याला पातळ वड्या हव्या आहेत, त्यासाठी आपल्याला पटापट असं लाटून घ्यायचे आहे. लाटून झालेलं आहे. आता आपण याला सुरीने कट करून घेऊ. गार झाल्यानंतर वड्या पाडून घेऊ. आवाज ऐका. मस्त क्रिस्पी क्रंची अशी आपली चिक्की तयार आहे. तुम्ही पण अशी चिक्की ट्राय करा व आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथंही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी मिक्स ड्रायफ्रूटची चिक्की बनवली आहे. तो व्हिडिओ पण आपण बघितला नसेल तर नक्की बघा व तशी चिक्की पण तुम्ही ट्राय करा.
माझे सर्व व्ह्यूवर्स आणि सबस्क्रायबर्स यांना मी थँक्यू म्हणणार आहे, कारण ते मला अगदी भरभरून प्रतिसाद देत आहे. त्यासाठी सर्वांना एकदा पुन्हा खूप खूप असे धन्यवाद. तुम्हाला अजून कुठल्या प्रकारची चिक्की हवी असेल किंवा कुठली रेसिपी माझ्याकडनं अपेक्षित असेल तर मला कमेंटमध्ये ते पण कळवा. मी नक्की प्रयत्न करेन की मी तो व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करू शकेल. शिकायला वय लागत नाही, आपण कोणत्याही वयामध्ये शिकू शकतो. मी पण एक विद्यार्थीसारखीच नवीन नवीन रेसिपीज ट्राय करते व तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. त्यासाठी मला तुम्ही सहकार्य करत आहात, त्यासाठी धन्यवाद.